नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा वर्ष 2025 इयत्ता दुसरी, विषय गणित, घटक 3, दैनंदिन व्यवहारातील एकके वापरण्याची क्षमता, उपघटक 2, नाणी व नोटा, व्यवसाय 4. प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणत्या पर्यायात रुपये 50 इतकी रक्कम होईल? मित्रांनो, रुपये 50 इतकी रक्कम. आता पर्याय क्रमांक अ चा जर विचार केला आपण तर रुपये 5 च्या 5 नोटा म्हणजे या ठिकाणी 5 गुणिले 5, 5 रुपयाच्या 5 नोटा म्हणजे किती होतात? 5 5 25 रुपये. म्हणजे मित्रांनो 50 इतकी रक्कम झाली का? तर नाही. म्हणून पर्याय क्रमांक अ आहे चुकीचा. आता पर्याय क्रमांक ब चा जर आपण विचार केला तर 10 रुपयाच्या 5 नोटा म्हणजे 10 गुणिले 5, 10चा पाढा 5 पर्यंत म्हणा, 10 5 50. 10 रुपयाच्या 5 नोटा म्हणजे 50 रुपये. म्हणजे 50 रुपये इतकी रक्कम झाली. म्हणून ब पर्याय बरोबर आहे. त्यानंतर आहे पर्याय क्रमांक क, रुपये 20 च्या 2 नोटा. विद्यार्थी मित्रांनो, 20 रुपयाच्या 2 नोटा म्हणजे 20 गुणिले 2. मग 20 दुने किती होतात? तर 40 होतात. म्हणजे 50 रुपये इतकी रक्कम झाली का? तर नाही. म्हणून पर्याय क्रमांक क आहे चुकीचा. आणि यानंतर पर्याय क्रमांक ड आहे रुपये 2 ची 25 नाणी. 2 रुपयाची 25 नाणी म्हणजे 2 गुणिले 25 किंवा 25 गुणिले 2 करा. मित्रांनो 25 दुणे 50. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक ड आहे बरोबर. ब आणि ड या दोन पर्यायात रुपये 50 इतकी रक्कम होते. म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, फक्त ब व ड. प्रश्न नंबर 2, रुपये 10 म्हणजे 1 रुपयांची किती नाणी? विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याजवळ 10 रुपये आहेत. मग आता 1 रुपयाची किती नाणी? तुमच्याजवळ 10 रुपये आहेत, त्यामध्ये सगळे 1 रुपयाचे नाणे आहेत. म्हणजे मित्रांनो 1 रुपयाचे 10 नाणे असतील तर होतात 10 रुपये. म्हणजे 1 रुपयाची 10 नाणी. म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, 10. प्रश्न नंबर 3, रुपये 1 चे नाणे, 1 रुपयाचं नाणं अधिक रुपये 2 चे नाणे, 2 रुपयाचं एक नाणं अधिक रुपये 5 चे नाणे. मित्रांनो 5 रुपयाचं पण नाणं बरोबर किती रुपये? 1 रुपयाचं एक नाणं, 2 रुपयाचं एक नाणं आणि 5 रुपयाचं एक नाणं. म्हणजे सगळ्यांची करणार आपण बेरीज. 5 आणि 2 7 आणि 1 8 बरोबर 8 रुपये. म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, 8. प्रश्न नंबर 4, रिकाम्या चौकटीतील योग्य संख्या पर्यायातून शोधा. 50 रुपयात रुपये 10 च्या नोटा टिंबटिंब येतात. मित्रांनो 50 रुपये आहेत आणि त्यामध्ये 10 रुपयाच्या चौकट म्हटलंय नोटा येतात. म्हणजे थोडक्यात किती नोटा? तर तुमच्याजवळ एकूण आहेत 50 रुपये आणि मग त्यामध्ये 10 रुपयाच्या किती नोटा? तर मित्रांनो 10 रुपयाच्या 5 नोटा म्हणजे 10 5 होतात 50 रुपये. 10 रुपयाच्या 5 नोटा म्हणजे 50 रुपये. म्हणजे चौकटीच्या जागी येणार 5. म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, 5. प्रश्न नंबर 5, रुपये 10 च्या मोडीत खालीलपैकी चुकीची जोडी पर्यायातून शोधा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याजवळ आहे 10 रुपये. मग आता 10 च्या मोडीत 2 रुपयाच्या 5 नोटा, रुपये 2 च्या 5 नोटा, 2 च्या 5 नोटा म्हणजे होतात 10 रुपये बरोबर. त्यानंतर रुपये 1 च्या 10 नोटा. आता 1 रुपयाच्या जर 10 नोटा म्हटलं तर होतात 10 रुपये. हा पर्याय सुद्धा बरोबर. पर्याय क्रमांक 3, रुपये 5 च्या 4 नोटा, 5 रुपयाच्या 4 नोटा म्हणजे 20 रुपये होतात. म्हणजे मित्रांनो हा पर्याय चुकीचा आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक 4, रुपये 2 ची 5 नाणी, 2 रुपयाची 5 नाणी म्हणजे 2 5 10, 10 रुपये होतात.
मित्रांनो 10 रुपयाच्या मोडीत. आता चुकीचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, म्हणून 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. मित्रांनो हा चुकीचा पर्याय आहे. प्रश्न नंबर 6, 1.5 रुपया म्हणजे किती? विद्यार्थी मित्रांनो 1.5 रुपया म्हणजे 1 रुपया आणि अर्धा रुपया. आता 1 रुपया म्हणजे 100 पैसे आणि अर्धा रुपया म्हणजे 50 पैसे. म्हणजे 1.5 रुपया म्हणजे 1 रुपया आणि 50 पैसे. म्हणून 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, 1 रुपया 50 पैसे. प्रश्न 7 ते 11 साठी सूचना. खालील प्रश्नात रिकाम्या जागी योग्य पर्याय शोधा. प्रश्न नंबर 7, टिंब पैसे पाऊण रुपया. विद्यार्थी मित्रांनो 1 रुपया बरोबर 100 पैसे. मग पाऊण रुपया बरोबर 75 पैसे, अर्धा रुपया बरोबर 50 पैसे आणि पाव रुपया बरोबर 25 पैसे. आपल्याला प्रश्न विचारलाय टिंब पैसे पाऊण रुपया. विद्यार्थी मित्रांनो 75 पैसे म्हणजे पाऊण रुपया. 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 75. प्रश्न नंबर 8, 2 रुपये 50 पैसे म्हणजे टिंब रुपये. आता पर्याय आहे 1.5, 2.5, 3.5 आणि पावणे 2. मित्रांनो 2 रुपये आणि वर आहेत 50 पैसे. 50 पैसे म्हणजे अर्धा रुपया. म्हणजे किती होणार तर 2.5 रुपये. 2 रुपये आणि 50 पैसे म्हणजे 2.5 रुपये. म्हणून 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, 2.5. प्रश्न नंबर 9, 4.5 रुपये म्हणजे टिंब. आता विद्यार्थी मित्रांनो 4.5 म्हणजे 5 रुपयाला पावभाग कमी. आता 1 रुपयाचा पावभाग म्हणजे 25 पैसे. मग 4.5 रुपये म्हणजे 4 रुपये पूर्ण आणि वर पाऊण रुपया. पाऊण रुपया म्हणजे 75 पैसे. मग 4.5 रुपये म्हणजे 4 रुपये 75 पैसे. म्हणून 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 10, 7.5 रुपये म्हणजे टिंब. विद्यार्थी मित्रांनो 7.5 रुपये म्हणजे 7 रुपये पूर्ण आणि वर अर्धा रुपया. अर्धा रुपया म्हणजे 50 पैसे. मग 7.5 रुपये म्हणजे 7 रुपये 50 पैसे. म्हणून 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 11, रुपये 50 म्हणजे रुपये 20च्या टिंब नोटा आणि रुपये 10ची एक नोट. विद्यार्थी मित्रांनो आपल्याजवळ एकूण आहेत 50 रुपये. म्हणजे 20 रुपयाच्या किती नोटा आणि 10 रुपयाची एक नोट. विद्यार्थी मित्रांनो 10 रुपयाची एक नोट म्हणजे 10 रुपये. मग आता 50 रुपयाला किती रुपये कमी पडतात तर आणखीन 40 रुपये कमी पडतात. म्हणजे 20 रुपयाच्या 2 नोटा म्हणजे झाले 40 रुपये आणि 10 रुपयाची एक नोट म्हणजे 10 रुपये. एकूण झाले 50 रुपये. म्हणजे 20 रुपयाच्या 2 नोटा. म्हणून 11व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, 2. प्रश्न नंबर 12, रुपये 18 वजा रुपये 8 बरोबर किती? विद्यार्थी मित्रांनो रुपये 18 आणि या 18 रुपयातून आपण जर 8 रुपये वजा केले तर 8तनं 8 गेला 0 आणि 1शी 1. 18 रुपयातून जर 8 रुपये वजा केले तर खाली राहतात 10 रुपये. म्हणून 12व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, रुपये 10. प्रश्न नंबर 13, रुपये 3 अधिक 50 पैसे बरोबर किती रुपये? विद्यार्थी मित्रांनो 3 रुपये आणि 50 पैसे म्हणजे 3.5 रुपये. म्हणून 13व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, 3.5. प्रश्न नंबर 14, दुकानदाराला रुपये 10ची एक नोट देऊन रुपये 2ची किती नाणी घ्याल? विद्यार्थी मित्रांनो दुकानदाराला आपण 10 रुपयाची नोट दिली. मग 10 रुपयाची एक नोट दिली म्हणजे 10 रुपये. म्हणजे 2 रुपयाची किती नाणी तर विद्यार्थी मित्रांनो 2 रुपयाची 5 नाणी म्हणजे 10 रुपये होतात. म्हणजे 2 रुपयाची किती नाणी घ्याल तर 2 रुपयाची 5 नाणी घ्यावी लागतील म्हणजे 10 रुपये होतील. म्हणून 14व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 15, माधवजवळ रुपये 20 होते. त्याने रुपये 5चा बिस्किट पुडा आणला तर
त्याच्याजवळ किती रुपये उरले? विद्यार्थी मित्रांनो, माधवजवळ 20 रुपये होते. त्यामध्ये त्याने 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा आणला. म्हणजे 20 रुपयातून आपण 5 रुपये वजा करणार. शून्यातून 5 जात नाही, मग शून्य खोडायचा, वर घ्यायचा, दोनाकडनं हातचा घ्यायचा. शून्याच्या ठिकाणी झाले 10, दोनाच्या ठिकाणी झाला 1, 10तनं 5 गेले, खाली उरले 5, एकाशी 1. विद्यार्थी मित्रांनो, 20 रुपयातून 5 रुपये कमी केल्यानंतर खाली 15 रुपये शिल्लक राहतात. म्हणजे माधवजवळ 15 रुपये उरले. म्हणून 15व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 रुपये 15. प्रश्न नंबर 16. आकाशजवळ रुपये 10 होते. बाबांनी त्याला आणखी रुपये 50 दिले, तर आकाशजवळ एकूण किती रुपये आहेत? विद्यार्थी मित्रांनो, आकाशजवळ 10 रुपये होते. त्याला बाबांनी दिले 50 रुपये. म्हणजे त्याच्याजवळ किती रुपये झाले? दोघांची करणार आपण बेरीज. 0शी 0 आणि 1 आणि 5 झाले 6. म्हणजे आकाशजवळ एकूण किती रुपये आहेत? तर 60 रुपये आहेत. म्हणून 16व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 रुपये 60. प्रश्न नंबर 17. जॉनने रुपये 5चा एक पेन व प्रत्येकी रुपये 2 प्रमाणे 3 पेन्सिल घेतल्या, तर त्याने दुकानदाराला किती रक्कम द्यावी? विद्यार्थी मित्रांनो, जॉनने रुपये 5चा एक पेन म्हणजे 5 गुणिले 1 केलं तर 5, म्हणजे 5 रुपयाचा एक पेन म्हणजे 5 रुपये. आणि त्यानंतर रुपये 2 प्रमाणे 3 पेन्सिल म्हणजे 2 रुपयाच्या 3 पेन्सिल जर घेतल्या तर होतात 3 दुणे 6 रुपये. म्हणजे दुकानदाराला किती रुपये द्यायचे? 5 रुपये आणि 6 रुपये होतात 11 रुपये. दुकानदाराला 11 रुपये द्यावे लागतील. म्हणून 17व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 रुपये 11. प्रश्न नंबर 18. शेखरने रुपये 35ची कंपास पेटी व रुपये 5ची पट्टी खरेदी केली. शेखरने दुकानदाराला रुपये 50ची नोट दिल्यास दुकानदार त्याला किती रक्कम परत करेल? मित्रांनो, शेखरने 35 रुपयाची कंपास पेटी घेतली आणि 5 रुपयाची पट्टी खरेदी केली. म्हणजे 5 आणि 5 10, हातचा आला 1, 3 आणि 1 4. म्हणजे त्याने जे सामान खरेदी केलं त्याची रक्कम झाली 40 रुपये आणि दुकानदाराला 50 रुपयाची नोट दिली. मग दुकानदाराला 50 रुपयाची नोट दिली, 40 रुपयाचं सामान झालं. म्हणजे 50 मधून 40 आपण वजा करणार, 5तनं 4 गेले, खाली उरला 1. दुकानदार त्याला किती रुपये परत करील? तर दुकानदार त्याला 10 रुपये परत करील. म्हणून 18व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 रुपये 10. प्रश्न नंबर 19. मंगेशजवळ रुपये 10च्या 2 नोटा, रुपये 5ची एक नोट व रुपये 2च्या 3 नोटा आहेत, तर मंगेशजवळ एकूण किती रुपये आहेत? विद्यार्थी मित्रांनो, मंगेशजवळ 10 रुपयाच्या 2 नोटा म्हणजे 10 गुणिले 2, 10 दुणे 20 रुपये. रुपये 5ची एक नोट 5 गुणिले 1 बरोबर 5. आणि त्यानंतर रुपये 2च्या 3 नोटा, 2 रुपयाच्या 3 नोटा म्हणजे 6 रुपये. म्हणजे एकूण झाले किती? 20 रुपये, 5 रुपये आणि 6 रुपये यांची बेरीज करणार. 5 आणि 6 11, हातचा आला 1, 2 आणि 1 3. म्हणजे मित्रांनो झाले 31 रुपये. म्हणजे 19व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रुपये 31. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी नाणी व नोटा या उपघटकावरील व्यवसाय नंबर 4 आपण या व्हिडिओमध्ये बघितलाय. पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.